मागच्या पालकमंत्र्यांनी सगळ्याच ठिकाणी नियोजन करून ठेवलं आहे. तसं निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होत्या आणि याचा अंदाज घेऊन बऱ्याच ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी तसं नियोजन केलेलं आहे. शेवटचा टप्पा असतो जो खर्च झाला नाही तेवढा त्याचं पुनर्नियोजन करणं एवढाच एक टप्पा असतो. मला असं वाटतं सरकारला याचं काही देणं घेणंच नाही आहे ना या सगळ्या विषयाचं. त्यामुळे यथावकाश 26 जानेवारीपर्यंत पालकमंत्री होतील झेंडावंदनाची जेव्हा आठवण येईल त्यावेळेस असं वाटतं. छगन भुजबळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. छगन भुजबळ भाजपमध्ये जातील अशी सुद्धा चर्चा व्यक्त केली जाते आणि भाजपकडून त्यांच्या कोटातून छगन भुजबळांना मोठे पद मिळू शकतं अशी चर्चा. काही होऊ शकतं. आता कधी काय होईल याचा भरोसा थोडी देता येतो. परंतु ज्या पद्धतीनं भुजबळ व्यक्त होत आहेत त्या पद्धतीनं जर बघितलं तर भुजबळ अजितदादांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला आहे. हे सत्य आहे. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊन ते मंत्रिपद भुजबळांना देऊ शकतात अशी चर्चा. मला असं वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु बीड जिल्ह्याची जी घटना आहे तिच्यात अजूनही मुख्य आरोपी सरकारला सापडत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांची कोणाशी कनेक्टिव्हिटी आहे सगळ्या जिल्ह्याला काय महाराष्ट्राला माहिती आहे आणि अद्यापही सरकार याच्यावर गतीनं किंवा सिरियसली पावलं उचलत नाही हे सुद्धा सत्य आहे. त्याच्यामध्ये अंजली दमानी यांनी काल वेगळे काही आरोप केले. ते म्हणतात की भाजप प्रवेशाचा हा गेम प्लॅन आहे आणि भुजबळ फडणवीसांना भेटायला जातात पण अजित पवारांना भेटत नाही. भेटीचा राजकीय अर्थ घ्यायचा तर तो म्हणजे भाजप प्रवेश. हे तर मी कालच बोललेलो आहे की अजितदादांची भुजबळांची भेट होत नाही अजून आणि फडणवीसांची भुजबळांची भेट होते. याचाच अर्थ काय हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे अंजली दमानिया जे काही बोलले ते काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही. बजरंग बाप्पांची बीडमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे खुलासे केलेले आहेत. संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात 56 व्रण समोर आलेले आहेत आणि त्यात दुसरीकडे जे गाणं वाजवलं जात आहे आरोपीच्या संबंधितांकडून की बाप तो बाप रहेगा काय सांगतात वक्त वक्त ये बात आहे. अधिकारी सुद्धा आरोपीचे स्टेटस ठेवत आहेत असं त्यांनी आरोप केला. सत्य या गोष्टी मी सभागृहात बोललो विधिमंडळाच्या की जर आपण जर तपासलं असेल रेकॉर्ड तर या गोष्टी ऑलरेडी मी बोललेलो आहे की ज्या पद्धतीनं हाल करून या संतोषांना देशमुख या सरपंचाला खून करण्यात आला त्याप्रमाणे आरोपी आणि पोलीस यांचे हॉटेलमधले व्हिडिओज समोर आहे आणि पोलीस स्टेशन समोर नुसतं गाणं नाही वाजवलं तर पोस्टर्स लावले होते बाप तो बाप रहेगा. एवढी हिंमत गुन्हेगारांची आहे याचाच अर्थ पोलीस आणि गुन्हेगार मिळालेले आहेत. बजरंग बाप्पांनी आणखी घोषणा केली की 28 तारखेला ते मोठ्या मोर्चाचं आयोजन करणार आहेत. 28 तारखेला जर कारवाई नाही झाली तर बजरंग सोनवणे हे 1 तारखेपासून आमरण उपोषणावर बसणार आहेत. बिलकुल त्यांनी भावना सर्वसामान्य जनतेची भावना व्यक्त केलेली आहे. कारवाई झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व बीड जिल्हा एकवटतोय. दहशतवाद गुंडागर्दी याच्याविरुद्ध बीड जिल्हा एकवटतोय. कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी होते दहशतवाद होतो गुंडागर्दी होते सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जातो दिवसा ढवळ्या पिस्तूल घेऊन लोक फिरतात पोलीस त्यांना संरक्षण देतात तर याच्याविरुद्ध आवाज बीड जिल्ह्यातील जनतेनं उचललंच पाहिजे आणि तो उचलत असेल तर त्याला जनता मोठ्या प्रमाणावर सहकार्य करेल. बीडमध्ये जवळपास 1222 बंदुकीचे शस्त्रास्त्राचे परवाने देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांचा समावेश आहे आणि तो कैलास फड जो आहे ज्याने हवेत गोळीबार केला होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तर इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र परवाने कुणाच्या आशीर्वादाने दिले जातात? हे फक्त परवानेधारक 1222 आहे. विदाउट परवानेधारक आणि ज्यांच्याकडे अशा पद्धतीनं हत्यारं हे अनेक लोक या बीड जिल्ह्यात आहे. पोलिसांनाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. बीडमध्ये लहान पोरांना सुद्धा कट्टा जर एखादा घ्यायचा तर तो मिळतो अशा प्रकारची स्थिती आत्ताच बीडमध्ये 8 दिवसापूर्वी दिवसा गोळीबार झालेला आहे. आणि म्हणून बीड जिल्ह्याचं मी सांगतो काय दहशतवाद आणि गुंडागर्दीचा हैदोस माजलेला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले की महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोतांड महाराष्ट्र प्रचंड जातीवादी हे डोक्यात फिट करून घ्या. मला नाही वाटत असं. एखाद्या घटनेमुळे महाराष्ट्राला जातीवादी म्हणणं मला वाटत नाही. महाराष्ट्र पुरोगामीच आहे. छत्रपती शिवरायांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि शाहू महाराजांच्या विचारावर चालणारे राज्य आहे. एक अर्धा माणसाने जर मला असं वाटतं असा विचार सोडला असेल तर महाराष्ट्र तसा झाला असं समजता येणार नाही असं मला तरी वाटतं. अजित पवार यांनी सूचना दिल्या आहे की जे DPDC जे पैसे असतात ते विनाकामाच्या ज्या गोष्टी नव्हे त्यावर यापुढे ते खर्च करू नये आणि ज्या गोष्टी गरजेच्या आहेत तिथेच आता हे करायला स्ट्रिक्टली आता ती भूमिका घेतलीच पाहिजे. कारण तिथले पालकमंत्री स्वतःच्या मतदारसंघात एकतर निधी मोठ्या प्रमाणात येतात. एक दुसरी गोष्ट, वेगवेगळ्या नावाखाली अतिरेकी बिनकामाचा खर्च केला जातो. दोन, या गोष्टी होत असताना जिल्हा नियोजन मंडळ, कलेक्टर हे हातचं बावलं झालं आहे पालकमंत्र्यांचे. म्हणून याच्यामध्ये अजितदादांनी कडक पावलं DPDCच्या बाबतीत उचललीच पाहिजे. कारण DPDC ही खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासाची एक धमनी असते. ठीक आहे, राज्यस्तरावर निधी येत असतो, परंतु तेवढंच महत्त्वाचं जिल्हा नियोजन मंडळ असतं. अजितदादासारखा करारी बाण्याचा माणूस निश्चित याच्यात जर तीव्र आणि कडक पावलं उचलले तर मला असं वाटतं एक जिल्ह्याच्या विकासाचं एक नियोजन शिस्तबद्धरित्या पुढे जाऊ शकेल. गेल्या काही वर्षात ईडीवर अनेक गंभीर आरोप झाले. आता सुप्रीम कोर्टाने ईडीला एक लक्ष्मण रेषा आखली आहे ज्यात ईडीला मोबाईल आणि लॅपटॉप तपासण्यासाठी आता अनुमती नसणार. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या रेड पडल्यानंतर खाजगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ईडी जप्त करायचा आता ते करू शकत नाही असं न्यायालयाने सांगितलेलं सूचना. चांगलं आहे. कारण ईडीची दहशतवाद, ईडीची सुद्धा दादागिरी आहे. तसं ईडी सत्ताधाऱ्या पक्षाच्या हातचं बावलं बनलेलं आहे आणि म्हणून हळूहळू होत नाही सुप्रीम कोर्ट जागं होत आहे. याचं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणारे व्हिडिओ काही पोस्ट केल्याबद्दल सायबर सेलने आता कारवाई सुरू केलेली आहे आणि अनेकांवर आता गुन्हे दाखल सुरू केले. सगळ्यांच्याच बाबतीत असं व्हायला पाहिजे का? हो, फक्त देवेंद्र फडणवीसांची काय, बाकीच्यांची पण बदनामी केली जाते, त्याच्यावरही तशीच कारवाई व्हावी. नुसतं फडणवीसांची केली म्हणून होऊ नये, फडणवीसांची केल्यावरही व्हावी. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. पण असाच आदर सगळ्यांच्या विषयी असला पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. ओके, थँक्यू. दीपक केसरकरांनी असा आरोप केला की मला मंत्रिपद न देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तुमच्यामधलीच असं अनेक जणांचं म्हणणं आहे. एक तर दीपक केसरकरांचं थोडे म्हणणं आहे. इच्छुक अनेक लोक होते. त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, त्याच दिवशी बॅगा घेऊन जे मतदारसंघात गेले ना, नागपूरला आले ना, अजून मुंबईला पोहोचले, असे 10-20 जण आहेत. आपल्याकडे 70 बऱ्यापैकी नाराज आहेत. मी पुढच्या 2.5 वर्षानंतर मंत्री होईल, मला भेटेल असं त्यांनी दावा केला. चांगलं, शुभेच्छा आहे त्यांना. आता भेटले त्याच्या त्यांना शुभेच्छा आहे. कारण त्यांनी बऱ्याच इथं बजरंगबली वगैरे सगळ्या गोष्टीचा मोठा उद्धार केला होता आणि बरेच आरोप त्यांच्यावर आहेत, त्याच्यामुळे त्यांना मिळालं नसावं. पण आपले जिल्ह्यातले मंत्री कमी झालेत, संख्या कमी झाली. काय दिवे लावत होते वासुनी? ठीक है, सवाल है कुछ? उनका सवाल ये है, उनका कैमरा में 2 इंच ठीक है. हमको भाई दे दो तीसरा. ओके ओके सर, काय का प्रश्न माझ्याकडे काय भेटायला ते म्हणे जिल्ह्यातले मंत्री कमी झाले. म्हणले काय दिवे लावले जे होते त्यांनी? जर या जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी काम केलं असतं तर अब्दुल सत्तारांना सुद्धा एवढं इलेक्शन जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता. संदीपान भुमरे होते, त्यांच्या मुलालाही मार खावा लागला नसता एवढा. तुम्हाला नोटीस आली आहे तरी मार खावा लागेल. करा ना, मी तर वाट बघतो त्याची. आणखी नोटीस द्या माझं, तुम्ही तर त्याला काय घाबरतो त्या विषयाला.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.